शनिवारी म्हणजेच 31 जानेवारीच्या रात्री उशिरा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी 4 राऊंड गोळीबार केल्यानं बॉलिवूड हादरलं. या घटनेनंतर मुंबई पोलीस आणि गुप्तचर संस्थाही अलर्ट मोडवर गेल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेनं पुन्हा एकदा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते हल्लेखोरांनी शेट्टी यांच्या इमारतीला लक्ष्य केलं आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात काही नवीन खुलासे समोर आले. समोर आलेल्या माहितीनुसार हल्ल्याची योजना किमान 4 महिन्यांपूर्वी आखण्यात आली होती. तसंच गोळीबारात वापरलेली स्कूटर त्याच वेळी पुण्यात खरेदी करण्यात आली होती. रविवारी 1 फेब्रुवारीला या प्रकरणात 4 आरोपींना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेनं या संदर्भात पुष्टी केली आहे. तसेच या गोळीबाराचा सूत्रधार हा चीनमध्ये असल्याचंही सांगितलं. गुन्हे शाखेनं केलेल्या तपासात समोर आलंय की शुभम लोणकरनं स्कूटर खरेदी करण्यासाठी पैसे पाठवले. याच आधारे शुभमला या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून जे आहे ते नाव देण्यात आलंय. तसेच लोणकर सध्या चीनमध्ये असून तो तिथून संपूर्ण नेटवर्क चालवतोय. तो आरोपींशी थेट संपर्कात होता. सध्या पोलीस मुख्य शूटरचा शोध घेत आहेत. त्याची अद्याप ओळख पटलेली नाहीये. घटनेनंतर गोळीबार करणारा विले पार्ले परिसरामध्ये स्कूटर सोडून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. गुन्हे शाखेचे अधिकारी त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी फुटेजची सतत तपासणी जी आहे ती करतायत. त्यांनी सांगितल्यानुसार गोळीबारात वापरण्यात आलेली स्कूटर ही पुण्याबाहेरील कर्वेनगर येथील रहिवासी अमन मारोटे यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती. मारोटे यांना त्यांचं वाहन हे या प्रकरणात वापरलं जाणार असल्याची माहिती होती का, तर याबाबत अद्याप कोणताही पुरावा नसल्यानं त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाहीये असं पोलिसांनी सांगितलं. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये असलेल्या लोणकरनं सिग्नल ऍपद्वारे त्याच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच तो त्यावेळेस सातत्यानं संपर्कात राहिला त्यांच्या आणि त्यानं स्कूटरची व्यवस्था करण्यास सांगितलं. एका आरोपीच्या बँक खात्यात पैसेही ट्रान्सफर केले. त्यानंतर इतर 2 आरोपींनी स्कूटर पुण्याहून मुंबईत आणली. तसेच घटनेच्या 2 दिवस आधी विले पार्लेमध्ये गाडी उभी केली. मुख्य गोळीबार करणाऱ्यानं घटनेच्या दिवशी त्याच ठिकाणाहून स्कूटर उचलली. त्यानंतर रात्री उशिरा 5 गोळ्या झाडल्या आणि त्यानं स्कूटर विले पार्लेमध्ये पार्क केली आणि तिथून तो फरार झाला. तर अशा प्रकारे रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या शूटआउटचं किंवा गोळीबाराचं कनेक्शन जे आहे ते शुभम लोणकर थ्रू चायनापर्यंत पोहोचत आहे. सध्या लोणकर चायनातून म्हणजे चीनमधून आपलं नेटवर्क ऑपरेट करतोय. आता या प्रकरणी पोलीस तपास करतायत. या प्रकरणातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ.